विषय कसा आहे, आपले जवळचे मित्र आपण ज्यांना क्लोज समजतो किती धोका देतात, कुठल्या पातळीला पोहोचतात हे जरा ऐका. माझा एक मित्र आहे, सॅटॉल कंपनीमध्ये कामाला आहे. केमिकल बनवणारी कंपनी आहे. म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये साफसफाईसाठी जे केमिकल लागतात मी त्याच्याकडनं केमिकल घ्यायचो. तो त्या कंपनीमध्ये जॉबला होता. 60-70 हजार रुपये त्याला पगार असेल. मग माझी त्याची मैत्री झाली. मटेरियल घेत होतो, देत होतो, येणं जाणं चालू होतं. त्याच्यामुळे चांगली मैत्री झाली, जवळचा मित्र झाला. सगळ्या गोष्टी शेअर करणे, बोलणे, फिरायला जाणे, पार्ट्या करणे, सगळं असा मित्र तयार झाला. मग त्याला मी माझ्या कस्टमरकडे न्यायचो. आता कंपनीचा काय प्रॉब्लेम झाला, केमिकलचा झाला, तर मी त्याला घेऊन जायचो. तो यायचा. त्याला ते दिसायला लागलं सगळं. एवढं मटेरियल जातं साहेब, एवढं मटेरियल देतात, एवढे पैसे मिळतात. मग त्यांनी काही दिवसांनी असं करत करत स्वतः चालू केलं. जॉब करतो ते करतो, पेमेंट घेतो, त्याच कंपनीची डीलरशिप स्वतःच्या नावावर घेतली. म्हणजे शॉपॅक्ट लायसन काढलं, जीएसटी नंबर काढलं आणि सॅटॉल कंपनीला देऊन टाकलं की हा XYZ डीलर आहे आपला. कंपनीला कळू दिलं नाही त्यांनी की त्याचीच कंपनी आहे, तोच डीलर आहे आणि तोच सगळं करतो. अंधारात ठेवलं कंपनीला. आणि माझ्याच कस्टमरकडे जायचा. ज्या ठिकाणी मी 1 टन माल द्यायचो त्या कस्टमरकडे परस्पर जायचा, ऑर्डर घ्यायचा आणि स्वतः सप्लाय करायचा. माझा व्यवसाय मशीनचा आहे. प्रत्येक कस्टमरकडे मी त्याला न्यायचो ना. मग मशीन माझ्याच, तो खराब झालेल्या मशीन त्याच्या घरी आणायचा, रिपेअर करून कस्टमरला परत द्यायचा. किती गद्दार लोक असतात बघा. आपण विश्वास ठेवतो अशी लोक असतात. चाललं त्याचं, बरेच दिवस चाललं. काय फ्लॅट घेतले, गाडी घेतली, काय काय घेतलं. आता त्या कंपनीने त्याला हाकलून दिला. कंपनीला कळालं असं असं ह्याने फ्रॉड केलाय, असं केलंय. कंपनीने त्याला हाकलून दिला. हे काय आहे माहितीये का? वरती बसलाय ना, तो सगळं बघतो. काही गोष्टी करायला लिमिट घालून दिलेले आहेत भगवंतांनी. ते एका लिमिट पर्यंतच चालतं.